मधुमेहामुळे कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतं का? मधुमेह हा आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारा दीर्घकालीन आजार आहे. मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसून तो हृदय, किडनी, नसा, त्वचा आणि विशेषतः डोळ्यांवर गंभीर परिणाम करू शकतो. अनेकदा दुर्लक्ष केल्यास मधुमेहामुळे कायमस्वरूपी अंधत्व येण्याचा धोका निर्माण होतो. मधुमेहामुळे डोळ्यांवर कसा परिणाम होतो? जेव्हा रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहते तेव्हा डोळ्यातील सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात. यामुळे डोळ्यांच्या मागील भागातील रेटिनाला नुकसान होते. याला वैद्यकीय भाषेत म्हणतात मधुमेही रेटिनोपॅथी. मधुमेहामुळे होणारे प्रमुख डोळ्यांचे आजार: डायबेटिक रेटिनोपॅथी, रेटिनामधील रक्तवाहिन्या फुटणे, सूज येणे किंवा रक्तस्राव होणे. याची लक्षणे: धूसर दिसणे, डोळ्यांसमोर काळे ठिपके दिसणे, अचानक दृष्टी कमी होणे, रात्री कमी दिसणे. डायबेटिक मॅक्युलर एडेमा DME, रेटिनाच्या मध्यभागी सूज येणे. याचे परिणाम: वाचन करताना अडचण, सरळ रेषा वाकड्या दिसणे, दृष्टी हळूहळू कमी होणे. कॅटरॅक्ट, मोतीबिंदू, मधुमेह असलेल्या लोकांना मोतीबिंदू लवकर होतो. ग्लाउकोमा, काळा मोतीबिंदू, डोळ्यातील दाब वाढल्यामुळे व पेक्टनेवर खराब होते. सडन व्हिजन लॉस, रेटिनामध्ये रक्तस्राव झाल्यास अचानक अंधत्व येऊ शकते. मधुमेहामुळे अंधत्व का येते? याची मुख्य कारणे: दीर्घकाळ वाढलेली रक्तातील साखर, अनियंत्रित मधुमेह, नियमित डोळ्यांची तपासणी न करणे, उच्च रक्तदाब, जास्त कोलेस्टेरॉल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि तणाव. कुणाला जास्त धोका असतो? 10 वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेह असलेले रुग्ण, HbA1c जास्त असलेले रुग्ण, उच्च रक्तदाब असलेले लोक, गर्भावस्थेत मधुमेह असलेली महिला, वयोवृद्ध व्यक्ती. वेळेवर उपचार का महत्त्वाचे आहेत? महत्त्वाचे सत्य: मधुमेहामुळे झालेल्या डोळ्यांच्या नुकसानीची सुरुवातीची अवस्था ओळखली तर अंधत्व टाळता येऊ शकते. याचे उपचार: रक्तातील साखरेचे नियंत्रण, लेझर उपचार, अँटीव्हीएचचे इंजेक्शन, शस्त्रक्रिया. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून मधुमेह व डोळ्यांचे आरोग्य. आयुर्वेदात मधुमेहाला मधुमेह किंवा प्रेमेह असे म्हटले जाते. याची कारणे: अतिमधुर आहार, स्थूलता, दिवसस्वप्न म्हणजे दिवसा झोपणे, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, कफप्रधान जीवनशैली. दोष सिद्धांत: आयुर्वेदानुसार कफ दोष वाढतो, पित्त दोष वाढतो, मेद धातू दूषित होतो, रक्त व रक्तधातू प्रभावित होतात. यामुळे डोळ्यांमध्ये नेत्ररोग निर्माण होतो. आयुर्वेदिक उपचार दृष्टिकोन. टीप: औषधे वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. आहार: कडू पदार्थ, कारले, मेथी, जांभूळ, आवळा, तांदूळ कमी, ज्वारी, बाजरी, नाचणी, साखर व गोड पदार्थ टाळा. तूप मर्यादित प्रमाणात, हिरव्या भाज्या जास्त. जीवनशैली: दररोज चालणे, योग, प्राणायाम, रात्री पुरेशी झोप, ताण कमी करणे, मोबाईल स्क्रीन वेळ कमी. आयुर्वेदिक औषधे. सामान्य माहितीसाठी निशामलकी, चंद्रप्रभावटी, त्रिफळा, गुडमार, शिलाजीत, जांभूळ बीज चूर्ण ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. नेत्रोपचार: त्रिफळा जलाने डोळे धुणे, नेत्रतर्पण, नेत्रबस्ती, पादाभ्यंग, पायाला तेल मालिश. अंधत्व टाळण्यासाठी आवश्यक उपाय: दर महिन्याला HbA1c तपासणी, वर्षातून किमान 1 वेळा डोळ्यांची तपासणी, BP आणि कोलेस्टेरॉल नियंत्रण, आयुर्वेद प्लस आधुनिक उपचार यांचा समन्वय, जीवनशैलीत सुधारणा. मधुमेह हा फक्त साखरेचा आजार नाही, तो डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेणारा आजार ठरू शकतो. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार केल्यास कायमस्वरूपी अंधत्व टाळणे शक्य आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.